नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तेव्हा आता आजच्या भागामध्ये सगळेजण एकत्र देशमुख कंपनी नाश्ता करायला बसतात. मानिनी काव्या नंदिनी या दोघींना अंगारा लावते आणि म्हणते की देवा हे पग बाळांच्या आईला आणि बाळांना मात्र सुखरूप ठेव. विक्रम लगेच आता सगळ्यांना हसवतो आणि अशा बाळांना वाढवण्यासाठी ह्या भाबडेपणाची सुद्धा गरज असते. त्यासाठी मात्र घरात ही अशी मानिनी सारखी आजी असायला हवी. तेव्हा आता सगळ्यांना हसायला येते तर मानिनी म्हणते की हो, आणि आजीला जरा मदत व्हावी त्यासाठी आजोबा सुद्धा घरात असायला हवेत. तेवढ्यात मिथून काका म्हणतात की एकदम बरोबर वहिनी, सिक्सर. नंदिनी म्हणते की हो ना बाबा, तुम्ही आता आमच्या सगळ्यांपासून दूर राहत जाऊ नका, कारण आम्ही सगळेजण तुम्हाला खूपच मिस करतो. त्यावरती पार्थ सुद्धा म्हणतो की हो ना बाबा, तुम्ही आल्यानंतर घर कसं गजबजून जातं हे ऐकून आता विक्रम म्हणतो की हो का, आणि तुम्ही सगळेजण मिळून म्हाताऱ्याची चेष्टा करतात की काय. मिथून काका म्हणतात की हो. त्यावरती आता लगेच मानिनी म्हणते की हो का, तुम्ही आणि म्हातारे तुम्ही कधीपासून मात्र आता म्हातारी समजायला लागला. आत्ता फक्त मीनाक्षीचा फोन येऊन दे. आणि लगेच म्हणते आजकाल पाव जमीन पर नाही पडते ते आसमान, असे उडत उडत करून नक्की जाताल. तेव्हा आता मिथून काका म्हणतात की वहिनी तुम्ही पण, आणि सगळेजण इतके जोरजोराने हसतात. बाबा म्हणतात की बायकामध्ये जी काही इनसिक्युअर असते आणि खरंच त्यांचं काही कमालच कळत नाही बुवा. आणि हे तर बरं आहे की आम्ही सगळेजण नवरे मात्र तुमच्या बायकांच्या पदराला बांधलेला असतो, पण जर पदार उडायला लागला तरीच यांचे मन घाबरे घुबरे होतात. आणि बघ माझ्या सुनांकडे बघ, आपल्या नवऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संशय सुद्धा नाही. तेव्हा आता काव्या पार्थकडे बघून हसत असते आणि पार्थ काव्याकडे पाहतोय. त्यावरती मानिनी म्हणते की हो ना, माझी मुलं सुद्धा तशी नाही वागत. आणि तेवढ्यात पाहता मिथून काका म्हणतात की वहिनी आय ऑब्जेक्शन, कारण तुमच्या सुना संशय घेत नाही याला सुद्धा माझा विरोध आहे, आणि तुमची मुलं तशी वागत नाही याला सुद्धा माझा विरोध आहे. आय डोंट लाईक धिस. त्यावरती आता विक्रम म्हणतो की हो ना, मी सुद्धा ऑब्जेक्शन घेतोय. आणि त्या ठिकाणी मात्र आता लगेच मानिनी ही दिव्याची आठवण काढते. म्हणजे अच्छा ऑफिसमध्ये रम्याच्या जागी एक एम्प्लॉई आलेला आहे, त्याबद्दल बोलतो की काय आपण. तेव्हा लगेच विक्रम म्हणतो की हो का, अच्छा म्हणजे ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉई सुद्धा आला तर. तेव्हा काव्या पार्थकडे बघत असते. नंदिनी खुश होत आता पार्थकडे बघून हसते. आणि बाबा विचारतात की काय रे पार्थ, कसं आहेस. आणि तेव्हा आता जीवा म्हणतो की बाबा हो, तुम्ही कुठल्या जगामध्ये असतात, जरा लक्ष असून द्या या गरिबांकडे, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आणि घरातील गोष्टींकडे जरा लक्ष असून द्या. आणि कसा कॅन्डिडेट नाही, अहो कशी आहे असं विचारा, कारण आता कसा नाही तर लेडीज आहे. तेव्हा आता सगळेजण खूपच हसतात आणि पार्थला चिडवत असतात. पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळेजण मला चिडवणं बंद करा, ती बिचारी एक साधी मुलगी आहे. तेव्हा लगेच काव्या म्हणते की काय साधी. पार्थ लगेच काव्याला म्हणतो की काव्या तुम्ही सुद्धा काही कमी नाहीत. आणि लगेच काव्या म्हणते की बाबा कसं आहे, एक होती साधी बिचारी चिमणी, आणि त्या गोष्टीत आहे तिचं घर शेणाचं जे पावसाळ्यात वाहून जाते, आणि मग एक चिमणा येतो, आणि मात्र आता त्या चिमणीची गोष्ट मात्र आता ही काव्या सांगत असते. ती गोष्ट ऐकून आता मिथून काका म्हणतात की म्हणजे आपण सगळे काव्य आहोत का. नंदिनी म्हणते की हो ना, आणि ह्या गोष्टीमध्ये आपलं घर मेणाचं आणि ते घर आपलं वाहून जात नाही तर. मिथून काका म्हणतात की हो आय लाईक धिस. पार्थ म्हणतो की हो ना, आय लाईक धिस. आज मात्र सकाळी सकाळी सगळं काही साहित्य छापण्याची घुमी आलेली आहे सगळ्यांना. तेव्हा मानिनी म्हणते की हो ना, तुमची एकदा की मुलं झाली त्यांना दही भात भरवताना सगळ्याच गोष्टी मला सांगाव्याच लागतील त्यांना. आणि तेवढ्यात जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात तर पार्थ म्हणतो की माझी ऑफिसला निघण्याची वेळ झालेली आहे. येतो म्हणून तो उठतो तर विक्रम त्याच्या हाताला धरतो आणि बस असे म्हणतो. आणि हे बघ पार्थ, मी तुला काय म्हणतो की तू आजच्या दिवस जरा आराम कर, काव्याला जरा तू थोडासा वेळ दे, ऑफिसला मी जातो. तेव्हा आता काव्याला फारच आनंद होतो. तर लगेच आता पार्थ म्हणतो की बाबा हे बघा, तुम्ही आत्ता चाला, तुम्ही आराम करा. तेव्हा विक्रम म्हणतो की अरे मी तुला तेच तर म्हणतो, इतक्या दिवसातून आलो, मग ऑफिसला जाऊन दे, मला बरं वाटेल, तू घरी थांब, तू आराम कर. तेव्हा आता पार्थ म्हणतो की बाबा हे बघा, आज प्रेझेंटेशन आहे आणि साईट मीटिंगला सुद्धा जायचं आहे, तुम्ही कुठे विनोगुणाधानात अगदी फिरत बसतात बरं. तर जीवा म्हणतो की साईट व्हिजिटला तर मी जाणार आहे. आणि तेवढ्यात बाबा म्हणतात की बघ, साईट व्हिजिट आहे तर तो करेल, आणि प्रेझेंटेशनचं तर काय मी बघतो, तू अजिबात चिंता करू नकोस. आणि तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की बाबा अहो जाऊन द्या, त्यांना ओढ लागलेली आहे ऑफिसला जाण्याची. तेवढ्यात जीवा आता गंमत करत म्हणतो की टिक टिक वाजते, डोक्यात धडधड वाजते. आणि तेवढ्यात आता पार्थ
त्याला म्हणतो की थांब, तुझ्याकडे बघतोच. काव्या मात्र आता वाकडं तोंड करून त्याला वाकुले दाखवते आणि नंदिनी सुद्धा खूपच हसते. तर पार्थ म्हणतो की चला बाय, मी चाललो. आणि पार्थ आता जात असतो तेवढ्यात काव्याला काहीतरी आठवतं. ती म्हणते की पार्थ, अहो थांबा थांबा, आले आले बोलून ती आता पार्थकडे जाते. काहीतरी तिला सांगायचं असतं. त्यानंतर विजय रूम मध्ये असतो. वसुहत्या विजयकडे येते आणि विजय मात्र लॅपटॉप मध्ये काहीतरी काम करत असतो. वसुहत्या डोकावते आणि म्हणते की विजयराव, हल्ली जरा तुम्ही कामाकडे जातच नाही हो. त्यावरती विजय म्हणतो की काय बोलतात नक्की. वसुहत्या म्हणते की अहो हल्ली जरा कामावर जात नाही तुम्ही, ऑफिसला जात नाही तुम्ही, म्हणजे असा डबा वगैरे घेऊन बॅगेमध्ये भरून, म्हणजे तुम्हाला ऑफिसला जावंच लागत नाही का. तेव्हा विजय आता म्हणतो की अहो सरकारने सांगितलं ना, आता का बाहेर जाणं टाळा, प्रवास करणं टाळा आणि घरूनच काम करा. आणि हे बघा, मी जरी गेलो नाही तरी सुद्धा माझं काम होतं मॅनेज. त्यावरती आता वसुहत्या विचारते की पण कसं होतं. विजय म्हणतो की अहो त्यात काय इतकं, मी तशी टीम बनवलेली आहे. तेव्हा वसुहत्या म्हणते की अच्छा अच्छा. तर विजय विचारतो की तुम्हाला काय झालं, तुम्ही डब्बा घेऊन मला कुठे पाठवतात. तर वसुहत्या म्हणते की काय झालं तुम्हाला माहिती आहे का, आता कुठे हा पार्थ ऑफिसला जायला निघाला होता, पण सगळेजण त्याच्या मागे 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 डबा डबा वगैरे करत अगदी पुढे पुढे करतात. आणि विजयराव, तुम्हाला माहिती आहे का, पार्थला मात्र ऑफिसमधील कोणत्या तरी मुलीवरून चिडवतात आणि काय तर म्हणतात की रमण्याची रिप्लेसमेंट आहे. म्हणते की काय डोंबलं. तेव्हा आता विजयला हसू येते. विजय म्हणतो की हो का. आणि आता तो वसुहत्याच्या समोर म्हणतो की रम्याला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. वसुहत्या म्हणते की हो ना, एक्झॅक्टली, रम्याला कोणीही रिप्लेसमेंट नाही करू शकत. आणि विजय आता ज्यूस पिता पिता विचारतो की म्हणजे काय करते ही रम्याची रिप्लेसमेंट. वसुहत्या म्हणते की निस्ती नटमोकरी आहे, नटमोगरी, सतत पारच्या पुढे मागे करत असते, मूर्ख कुठली. आणि वसुहत्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. ती लगेच म्हणते की विजयराव, मला काय वाटतं माहिती आहे का तुम्हाला, यंदाचं मात्र हे अवॉर्ड आहे तर ते बेस्ट ऑफ आर्किटेक्ट फ्रॉम ऑफ द, हे जे काही अवॉर्ड येत आहे तर ते तुम्हालाच मिळायला हवं. आणि तेवढ्यात आता विजयला ठसका लागतो. जोरात त्याला ठसका लागलेला असतो. वसुहत्या म्हणते की काय झालं, तुम्हाला ठसका वगैरे लागला की काय, थांबा मी पाणी घेऊन येते. विजय म्हणतो की पाणी नकोय, त्याला ठसका लागलेला असतो आणि तो ज्यूसचा ग्लास दाखवतो. आणि आता वसुहत्या पुढे म्हणते की यंदाचं हे जे काही अवॉर्ड आहे तर ते मात्र विजय मतकर यांनी स्टेजवर जाऊन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तर आणि मी तुम्हाला सांगते की पार्थ आणि जीवाला मात्र डावलून तुम्हाला बाजी मारायची आहे विजयराव. असं मस्त दिमाखात अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर जा. आणि हे बघा, मी तुमच्या बरोबर तर असेल. आणि हे बघा, एका हातामध्ये अवॉर्डची ट्रॉफी आणि दुसऱ्या हातामध्ये तुमची लेडी रम्या. आणि कसं वाटतं बघा बरं, इमॅजिन करून बघा. तेव्हा आता विजय वसुहत्याकडे बघून हसतोय. खरंच सुपर असे म्हणतो. तर वसुहत्या खूपच खुश होते आणि म्हणते की हो ना. आणि हे बघा, मी आत्ताच जाते, रम्याला व्हिडिओ कॉल करते आणि हे अगदी सगळं काही सांगते, तोपर्यंत हे काम मी करते आणि तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करा. असे बोलून आता वसुहत्या लगेच तिच्या रूम मध्ये रम्याला व्हिडिओ कॉल करायला जाते. विजयला तर मात्र पूर्ण घाम फुटलेला असतो. त्याला तर माहितीच असतं की हे अवॉर्ड त्याला नाही मिळू शकत. त्यानंतर पार्थ हा आहे म्हणजे ऑफिसला जायला निघालेला असतो. आणि तेवढ्यात काव्या डबा घेऊन मागून येते आणि म्हणते की ऑफिसला जाण्याची इतकी घाई तुम्हाला झालेली आहे का, पार्थ देशमुख, तुम्ही डबा सुद्धा विसरलात. आता पार्थ तिच्याकडे अगदी लाजत आणि हसतच पाहत असतो. आणि आता तो डब्बा आपल्या हातात घेतो आणि काव्याला मिठीत तिच्या कपाळाचा किस घेतो आणि गालाचा किस घ्यायला जातो. त्यावरती काव्या म्हणते की काय करतात, अहो बघतील ना, सगळेजण इथेच बसलेले आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो हे बघा, इथून नाही दिसत हो. तिच्या डोळ्यातील काजळ काढून तो तिच्या कानामागे लावतो, तिची दृष्ट काढतो. तेव्हा आता काव्या हसते आणि म्हणते की जा ना आता. तेव्हा पार्थ आता ऑफिसला निघून जातो आणि काव्या खूप खुश होते. आणि लगेच आता सगळ्यांच्या जवळ ती पुन्हा नाश्ता करायला येऊन बसते. तेवढ्यात मात्र मानिनी म्हणते की गुणाची ग सुनवाजी, डब्बा द्यायला विसरली नाही. तर सगळ्यांना मात्र फार हसायला येते. तेव्हा आता जीवा म्हणतो की चला, मला सुद्धा निघावं लागणार आहे. आणि तेवढ्यात मिथुन काका विचारतात की काय रे, तू आता कोणत्या चिमणीला भेटायला चाललेला आहे. आणि तेव्हा आता जीवा म्हणतो की नाही रे, आपलं कुठे इतकं नशीब. नंदिनी त्याच्याकडे बघून हसते. नाही रे मिथुन काका, मला साईट व्हिजिटला जायचं आहे. आणि नंदिनी बघ तू. त्यावरती आता लगेच काव्या म्हणते की नाही, आज मी जे काही बनवलेलं आहे ना तेच तुला डब्याला घेऊन जायचं आहे जीवा. त्यावरती आता लगेच मिथुन काका म्हणतात की आज असं स्पेशल काय बनवलेलं आहे बरं. तेव्हा आता काव्या म्हणते की मटन पुलाव. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की वा, एका मुलीचं तर कौतुकच केलं पाहिजे, म्हणजे प्रेग्नेन्सी सांभाळून आणि आपल्याला सांभाळून हे सगळं काही ती करते. तेव्हा आता काव्या म्हणते की तू नाही का ताई कमालीची, अगं तू तर आनंद निवास बघते, घरातील सगळं काही काम करते आणि कुणाला काय हवं काय नको सगळं काही बघते, मग तू सुद्धा कमालीचीच आहे ना. मानिनी म्हणते की हो ना. तर काव्या म्हणते की चला मी येते, आता किचन मध्ये खूपच राहाडा पडलेला आहे, मटन पुलाव बनवलेला आहे ना, मी जरा सगळं काही आता तो पसरा आवरून घेते. तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की चल मी सुद्धा तुला मदत करायला येते.
येतो. काव्या म्हणते की हो हो या या. आणि तेवढ्यात मात्र जीवा म्हणतो की आज मात्र कधी लंच ब्रेक होतोय असं झालेलं आहे आणि मटन बिर्याणी खातोय. त्यानंतर आता विजय मात्र तेथे गॅलरीत आलेला आहे आणि यांचं बोलणं ऐकतो. त्यावरती विक्रम आता जीवाला म्हणतो की अरे हे बघ, आज मात्र तुला 2 क्लायंटला भेटायचं आहे आणि आपण मात्र ते मागे एकदा प्लेसचं काम घेतलं होतं, त्यांचा मला फोन आलेला होता आणि पुढे मात्र तू त्यांचा फॉलोअप नीट घेतलेला नाही का जीवा. आणि तेवढ्यात जीवा आता नंदिनी एकमेकांकडे बघतात, कारण आता जे काही त्यांच्या आयुष्यात घडलं त्यामुळे जीवाला काही वेळ भेटलेला नसतो आणि जीवा हे काम तर तुझ्याकडे होतं, त्यामुळे नीट फॉलोअप घेत जा, विसरायचं नाही अजिबात. जीवा आता हो असं म्हणतो. आता विक्रम समजत असतो की अरे बाहेरचे खूप काही क्लायंट आपल्या क्लायंटवर नजर ठेवून असतात, काही असे लोक असतात आणि त्यात म्हणजे काही तर घरातच येऊन बसलेले आहे आपल्या, असं विजय बद्दल आता तो विक्रम म्हणतो. तर विजय हे सर्व काही ऐकतो. तेव्हा आता विजय त्यांच्याकडे बघतो आणि जीवाने सुद्धा काही उत्तर तर दिलं नाही आणि नंदिनीचा चेहरा सुद्धा उतरलेला आहे. नक्की काहीतरी झालं आहे, आपल्याला शोधलं पाहिजे. आणि बाकी मात्र क्लायंट पळवण्यात आणि पटवण्यात विजय तर माहीर आहेत. हे तर खूपच इंटरेस्टिंग असेल म्हणून विजयला तर खूपच हसू येत असतं. यांचं बोलणं ऐकून आता त्यांच्यावरच सगळं काही उलटवण्याचं ठरवतो. सगळं काही ऐकून तो आता रूम मध्ये येतोय. तेवढ्यात त्याला दिव्याचाच कॉल आलेला असतो आणि दिव्याचाच कॉल असतो तो नक्की. तेव्हा आता तो फोन उचलतो आणि तुझं काम एकदम अगदी परफेक्ट सुरू आहे आणि आता बॉसवर नजर टाकण्याची वेळ आलेली आहे, कारण आतापर्यंत कॅज्युअल आणि खेळीमेळीचं सुरू आहे, तर असं काहीतरी धडका उडाला पाहिजे, राडे व्हायला पाहिजे. काम तर उत्तम सुरूच आहे, त्यामुळे बिनधास्त तू पुढचा गेर आहे तो टाकून टाक. जर काही तुला नाही म्हणजे जमले तर मात्र काही अडलं तर तू मला फोन कर, मी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या महिना अखेरच्या म्हणजे पर्यंत हे टार्गेट तर पूर्णच व्हायला हवं. तेव्हा आता वसुहत्या मात्र विजयचं बोलणं दरवाजात उभं राहून ऐकत असते. ओके बाय असं करून आता विजय फोन ठेवतो आणि लगेच आता फोन ठेवल्या क्षणी वसुहत्या विचारते की कुठलं टार्गेट. तर विजय लगेच आता धक्क्याने मागे वळून बघतो, तर काय वसुहत्या. आता धक्काच बसतो की नक्की वसुहत्याने काही ऐकले तर नाही ना. वसुहत्या त्याच्या समोर येते आणि विजयराव कुठलं टार्गेट असं विचारते आणि तेवढ्यात आता विजय म्हणतो की ऑफिसचं टार्गेट. आणि मी तुम्हाला म्हटलो की माझी टीम आहे, तर ती माईम नसताना सुद्धा माझं काम सांभाळते आणि त्यांच्याशी आता मी बोलत होतो. आणि आता विजय मात्र तेथे फोन चार्जिंगला लावतो. आलोच मी असे बोलून. तर वसुहत्या आता विचार करते की हा विजय तर आजकाल फारच विचित्रच वागतोय आणि कधी कधी मला तर असं वाटतं की हा जे काही बोलतो सांगतो ते खरं आहे की खोटं आहे. आणि कधी कधी मला असं सुद्धा वाटतं, असा संशय येतो की विजयराव माझ्यापासून काहीतरी लपवतात म्हणून. तर आता मात्र तुला ह्या माणसावर लक्ष ठेवावं लागेल, लक्ष ठेवायलाच पाहिजे असे बोलून विजय बाहेर गेलेला आहे. या संधीचा फायदा घेत ती आता विजयरावांचा मोबाईल चेक करायला घेते आणि तेवढ्यात ती मोबाईल चेकच करत असते. तर विजय मागून येतो आणि म्हणतो की काय माझा फोन चेक करतात का. वसुहत्या खूपच घाबरते आणि वसुहत्या घाबरत तिच्या हातातील मोबाईल खाली पडणार तोच लगेच विजय त्याचा मोबाईल झेलतो आणि घाबरतच ती मात्र आता त मम असं करत असते आणि म्हणते की काय झालं माहिती आहे का, तुम्ही गेला आणि कुणाचा तरी फोन येत होता, तर मात्र मला असं वाटलं की बघावं कोणाचा फोन येत आहे म्हणून. वरती विजय म्हणतो की जर तुम्हाला वेळ जात नसेल तर मी तुम्हाला एक काम सांगतो, ते काम करा तुम्ही. जीवाला मात्र एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि ते क्लायंट कोण आहे, कितीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे हे शोधून तुम्हाला काढायचं आहे. किंवा आता वसुहत्या म्हणते की काय मी हे सर्व करायचं. तर विजय म्हणतो की हो तुम्ही तर मालकीण आहात, त्यामुळे करा मग हे काम. आणि तिच्या हातामध्ये चार्जरची पिन देतो. वसुहत्याला फारच राग येतो. रागाने ती पिन ती फेकून देते आणि आयत्या वेळेस हा कडबडला आणि मी सुद्धा याच्या ऑर्डर का फॉलो करायच्यात आणि मी का कसं हे सगळं करू. आणि लगेच ती आता फोन करते आणि म्हणते की हॅलो वसुंधरा, आणि परत म्हणते की हॅलो वसुंधरा मॅडम बोलत आहे. आणि ऐका मी तुम्हाला आता काय म्हणते, आत्ताचे आपले जे काही क्लायंट आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट या सगळ्याची एक लिस्ट करा आणि आत्ताच्या आत्ता मला मेल करा, कळले तुम्हाला आता सगळं काही, आणि ठेवा फोन असे रागाने म्हणते. आणि परत आता वसुंधरा म्हणते की मी काय ऐकलं असेल याचं आणि काय गरज होती मला हे सर्व ऐकण्याची, आणि परत स्वतःवरच रागावते. त्यानंतर इकडे मानिनी काव्याकडे येते आणि आता काव्या म्हणते की मला तर असं वाटलं की तुम्ही नंदिनी ताई सोबतच येताल. मानिनी म्हणते की हो ना येतच असेल ती, म्हणून आता मानिनी नंदिनीला आवाज देते. नंदिनी आले आले असे बोलून लगेच घाईने तिथे येते आणि आई अहो कुकरची शिट्टी होत नव्हती ना, त्यातच खूप वेळ गेला, बोला ना काय काम होतं. त्यावरती आता मानिनी म्हणते की अगं मी नाही तर काव्या. तेव्हा आता काव्या म्हणते की हो 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 अगं ताई मी बोलवलेलं आहे तुला, आणि हे बघा अनादर म्हणजे तुम्हाला दोघींना सुद्धा मला खूप भारी आणि कमाल गोष्ट दाखवायची आहे. तर गोष्ट मला तुम्हाला अगोदरच दाखवायची होती आणि मी आल्यापासून म्हणजे वेळच मिळालेला नाही ग. किंवा आता मानिनी म्हणते की अगं काय आहे ते सांग तरी. आणि तेवढ्यात आता काव्या खुश होत म्हणते की माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स
3रा महिना लागलेला आहे। तेव्हा आता नंदिनी आणि मानिनीला फारच आनंद होतो। तर तेव्हा काव्या ते रिपोर्ट दाखवते। मानिनीला तर खूपच घाई झालेली असते। घाईने ती रिपोर्ट्स पाहते। मानिनी आता लगेच काव्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की काव्या, नंदिनी सुद्धा रिपोर्ट्स पाहते। ती रिपोर्ट्स बघल्या क्षणी मात्र आता त्यामध्ये जे काही बाळाचे फोटो वगैरे आहेत तर ते फोटो बघून आता नंदिनीला आपल्या बाळाची आठवण होते। तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते। काव्या आणि मानिनी तर एकमेकांना घट्ट मिठी मारतात। तेव्हा आता नंदिनी रडत असते आणि तेवढ्यात काव्या नंदिनी ताईकडे पाहते। तर नंदिनी आपलं दुःख विसरून काव्याला घट्ट मिठी मारते आणि तिच्या आनंदात सामील होते। मानिनी सुद्धा त्या दोघींना इतकं खुश बघून त्यांची दृष्ट काढते। आता खरंच तिला सुद्धा खूप छानच वाटतं। तेव्हा आता काव्या ती फाईल घेते आणि म्हणते की आई, तुम्हाला माहिती आहे की या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बाळाची ग्रोथ वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं जातं आणि मी आईला हे सांगितलं होतं ऍक्च्युली की मी आणि ताई ही सोनोग्राफी एकत्रच करत आहोत। पण तिने तर ऐकलंच नाही आणि ती तर ऐकलंच नाही आणि म्हणाले की तुला ती तारीख दिलेली आहे ना, चल मग आपण जाऊया। त्यावरती मानिनी म्हणते की बरं झालं तुम्ही दोघी जाऊन आलात आणि बघ ना आजकाल किती छान सोयी झालेल्या आहेत, किती गोष्टी अगोदरच कळतात आणि बघ ना काव्या, वा वा वा, खरंच ही छोटीशी आकृती आहे ना तर तिला मात्र आता आकार यायला सुरुवात होईल। चेहरा सुद्धा हळूहळू स्पष्ट दिसायला लागेल। डोळे उघडणार नाही तरी सुद्धा आपल्याला कळते, हात पाय सगळं काही हळूहळू आकार घ्यायला लागेल। आणि तेवढ्यात मानिनीला आठवण होते। मानिनी लगेच म्हणते की अगं नंदिनी, तुझे सुद्धा रिपोर्ट्स आले असतील ना। तेव्हा ते ऐकून नंदिनीला तर फार मोठा धक्काच बसतो। कुठे आहे ते रिपोर्ट सुद्धा दाखव ना। तेव्हा आता नंदिनीला काय उत्तर द्यावं ते काही कळतच नसतं। काव्या विचारते की अगं ताई काय झालं? अगं तुझी सुद्धा सोनोग्राफी झाली असेल, कुठे आहे रिपोर्ट्स? आम्हाला बघायचे आहे, बघू ना। तेव्हा आता नंदिनी हो 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 करते आणि ते काय झालं, मला असं वाटतं की जीवांनीच कुठेतरी ते रिपोर्ट्स ठेवलेले आहेत। तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं कुठे म्हणजे काय, कुठे? कुठल्या तरी कपाटातच असतील ना आणि चला आपण शोधूयात। तर नंदिनी म्हणते की हे बघा मी काय म्हणते, तर घरामध्ये खूप काम आहेत, त्यांना येऊन द्या, मी त्यांच्याकडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तेव्हा आता मानिनी म्हणते की नंदिनी मला असं वाटतं तुझं बाळ मात्र सगळ्यांना दर्शनासाठी तरसवणार आहे वाटतं। तेव्हा आता काव्य हसते आणि म्हणते की आई अहो असं का बोलतात? तेव्हा आता नंदिनीच्या डोळ्यात परत पाणी येते। मानिनी म्हणते की काव्या अगं तुला काय सांगू, जेव्हा आता आम्ही सोनोग्राफीला गेलो होतो तेव्हा आतमध्ये तर जाऊन दिलं, म्हणजे त्यांचे काहीतरी नियम म्हणून त्यांनी मला बाहेर काढलं, मला तर काही बघताच आलं नाही आणि आता तर रिपोर्ट्स आले आणि आता तर ही म्हणते कुठेतरी जीवाने ठेवलेले आहेत, जे पुन्हा एकदा ते मला बघताच येणार नाही। म्हणजे हे बघ मला तिचं बाळ बघायचं आहे पण बाळ मात्र आजीला टुकटुक करते। तेव्हा आता काव्याला फारच हसायला येते। तेव्हा आता काव्य आणि मानिनी ते रिपोर्ट्स पाहत असतात पण नंदिनीला आता मनामध्ये येते की चेकअप, रिपोर्ट्स, प्रेग्नन्सी, बाळ हे सगळं कसं मॅनेज करायचं आणि हेच कळत नाही की नक्की हे सर्व कुठून आणायचं। म्हणून नंदिनीला आता फार टेन्शन येते आणि ह्या दोघींना आता मस्त त्या गप्पामध्ये रंगलेले असतात आणि तेवढ्यात आता ही नंदिनी रूम मध्ये जात असते आणि तेवढ्यात आशाताई आवाज देतात की नंदिनी वहिनी, पण नंदिनीचं लक्षच नसतं। तेव्हा आता आशाताई पुन्हा आवाज देतात की नंदिनी वहिनी अहो तुमचं लक्ष कुठे आहे? तेव्हा आता नंदिनी म्हणते की सॉरी, हो का, आणि सॉरी बरं का आशाताई, बोला ना काय म्हणायचं होतं? तेव्हा आता आशाताई म्हणतात की अहो सॉरीचं काही नाही, मी तुमचे कपडे धुवायला घेतले आणि धुवायला घेऊ का असं विचारायचं होतं। तेव्हा आता नंदिनी जो काही तो ड्रेस आहे तर त्या ड्रेसकडे बघत असते आणि तिला तो अपघाताच्या वेळेस जो ती म्हणजे गाडीने धक्का दिलेला असतो तर तो क्षण मात्र आता नंदिनीच्या डोळ्यासमोर येतो आणि नंदिनी मात्र आता तोच विचार करत असते। आशाताई म्हणतात की वहिनी, घाईने तो ड्रेस मात्र बादलीमध्ये टाकून देते आणि म्हणते की हो 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 घेऊन जा असं म्हणते। तेवढ्यात आता त्यातून एक पॉकेट बाहेर पडतं। त्यावरती आता आशा म्हणते की अरे अरे कुणाचं पॉकेट आहे, उचलून घेते आणि परत नंदिनीला आवाज देते वहिनी, आणि आता नंदिनीला म्हणते की हे जीवादादांचं पॉकेट आहे का असं विचारते। तेव्हा आता नंदिनी पाहते आणि म्हणते की नाही ग, हे जीवांचं नाही आणि बाबांचं सुद्धा पॉकेट नाही, मला माहिती आहे त्यांचं पण, आणि पार्थचं सुद्धा पॉकेट वेगळंच आहे, मग नक्की हे पॉकेट आहे तरी कुणाचं? म्हणून ती शोधून म्हणजे उघडून बघणार तोच लगेच तेथे विजय येतो आणि तिच्या हातातून ते जे पॉकेट आहे ते हिसकावून घेतो। तेव्हा आता आशा आणि नंदिनी मात्र हे विजयकडे बघत असतात आणि तो आशावरच ओरडतो की तुझं काम कोणतं आहे की कपडे धुण्याचं, त्यामुळे तू तुझं काम कर। तेव्हा आता नंदिनी रागानेच विजयला म्हणते की या घरात कोणती कामं करायची आहे हे तू शिकवण्याची गरज नाही तर। तेव्हा आता विजय म्हणतो की दुसऱ्याच्या हॉलंडमध्ये डोकू नये, हे साधं मॅनर सुद्धा तुला माहिती नाही का? त्यावरती नंदिनी म्हणते की हो का, कारण कपडे धुवायला टाकताना अगोदर मात्र ते नीट तपासून धुवायला टाकावेत, इतका साधा सुद्धा
कॉमन सेन्स तुझ्यामध्ये नाहीत. त्यावरती विजय म्हणतो की आता धुवायला टाकले तरी काही नाही, परंतु दुसऱ्यांच्या हॉलंडमध्ये आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा जी काही सवय आहे ना ती वाईट आहे. त्यावरती आता नंदिनी म्हणते की अशा फालतू सवयी तर मला नाही. जर माझ्या वाटेमध्ये जर कोणी आडवं येतच असेल तर मात्र लक्ष घाल, हाच माझा स्वभाव आहे. तेव्हा आता विजय हसतो आणि म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तुझा तो स्वभाव. आणि आता मी आलो त्यामुळे तुला स्वभावाला मात्र थोडीशी मुरड तर घालावीच लागेल, कारण ते दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावतात ना तर त्यांना स्वतःची सिक्रेट नीट झाकता येत नसतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की झाकून ठेवावं लागेल, असं कोणतंही सिक्रेट माझ्या आयुष्यामध्ये नाही. तेव्हा आता लगेच विजय हसतो आणि म्हणतो की रिअली खरंच तुझा कॉन्फिडन्स बघून खूपच रिअली. विजय म्हणतो की आपण जे काही बोलतो आणि जी काही रियालिटी असते यामध्ये जी काही तफावत असते, त्यामुळे बोलताना मात्र माणसाने थोडंसं सांभाळून बोलावं. आता नंदिनी सुद्धा त्याला उत्तर देते तर विजय म्हणतो की ठीक आहे, आपण दोघंही आपला बिझनेस आहे तर आपापल्या परीने सांभाळू. फक्त मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे तर तो काळ असतो. आणि काय कळाले की नाही कळाले असं तो विचारतो. तेव्हा आता तेवढ्यात मानिनी नंदिनीला आवाज देते की नंदिनी येतेस ना ग. नंदिनी आले आले करते, मानिनी आवाज देत असते आणि नंदिनी आले आले करते आणि विजयकडे रागाने पाहत असते. तेव्हा आता नंदिनी मात्र पायरीवरून जाताना खूपच उड्या मारतच जाते, ते पण अगदी सावकाश नाही तर म्हणजे खूपच जास्त फास्ट. आता विजय नंदिनीकडे पाहतच असतो आणि विचार करतो की ही तर प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत मात्र इतक्या वेगाने पायऱ्या उतरत जात आहे, याचा अर्थ काय होतो म्हणजे नंदिनीच्या पोटात बाळच नाही तर. आणि हे तर आपल्यासाठी खूपच इंटरेस्टिंग असेल म्हणून त्याला खूपच आनंद होतोय. त्यानंतर आता इकडे पार्थला ऑफिसमध्ये काव्याची फारच आठवण येते. काव्याने त्याच्यासाठी डब्बा आणून दिलेला असतो, त्याला तो क्षण आठवतो आणि लगेच तो मात्र आता डबा उचकतो. तेव्हा तो आता विचार करतो की लंच ब्रेक तर झालेला आहे, दिव्या मॅडम कसे आल्या नसतील. आणि परत तो फोन करायला जातो आणि परत फोन ठेवतो. नको, दिव्यामुळे काव्या जर अपसेट होत असतील, आपल्याला मात्र बायको महत्वाची आहे. आता ही एकटा जेवायची सवय लावून घ्यावी लागेल, कशाला मला पाहिजे ते दिव्या. आणि तेवढ्यात आता ही दिव्या लगेच हजर होते आणि म्हणते की सर बघा मी काय आणलं. ढॅंटाडान आणि पार्थ समोर ते धरते. तेव्हा आता पार्थ रागाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता ही दिव्या म्हणते की मिसळ पाव आणला मी, मिसळ पाव. आणि म्हणते की हे बघा सर आय नो हे काही मी बनवलेलं नाही, पण जिथून आणलं लोक मात्र हातामध्ये ग्लव्स घालून हे मिसळ बनवत होते, त्यामुळे हा मिसळ पाव आहे तर तो अत्यंत चांगला आहे. तुम्ही ट्रेस घेऊ नका, तुम्ही डब्यामध्ये काय आणलं. तेव्हा आता पार्थ म्हणतो की ऐका मिस दिव्या, आपण मात्र काहीतरी प्ले ग्रुप वर नाही, त्यामुळे हे बघा रोज मात्र तुम्ही मी काय आणलं माझा डबा चेक करायचा, त्यामुळे तुम्ही ऑफिसच्या कलिग्स बरोबर फ्रेंड्स सोबत जेवायला बसू शकतात. तेव्हा लगेच आता दिव्या म्हणते की सर मी तुम्हाला खरंच खूप अनय करते का. त्यावरती पार्थ म्हणतो की तसं काही नाही, कारण ऍक्च्युली जेवता जेवता मला काही काम आहेत आणि त्यामुळे मला ती मदत म्हणजे काम करावीच लागते, त्यामुळे हे बघा मी मात्र आज एकटा बसू का. दिव्या म्हणते की ओके. पार्थ खुश हो थँक्स असं म्हणतो. आता लॅपटॉप मध्ये तो आता आपल्या पार्थचा आणि तिचा एकत्र फोटो काव्याचा बघतोय आणि म्हणतो की बघितलंस का काव्यार्थ बाई, हे बघा आपल्या जगात मात्र आपल्याशिवाय दोघांशिवाय कोणीही मला नकोय. दिव्या आता बाहेर गेलेली असते आणि पार्थ मात्र आता मटन पुलावाचा एक घास खातो, त्याला फारच आवडते आणि तो खरंच खूपच छान असे म्हणतो वा मटन पुलाव वा 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 म्हणून तो काव्याला फोन करतो. तर इकडे नंदिनीने जीवाला सुद्धा फोन केलेला असतो, तर जीवा फोन उचलतो आणि बोलणं असं म्हणतो. त्यावरती नंदिनी विचारते की जीवा तुम्ही पोहोचलात का. जीवा म्हणतो की का नाही मी आता पोहोचेलच थोड्या वेळात, बाबांनी मला प्ले ग्रुपच्या क्लायंटला भेटायला सांगितलं होतं म्हणून मी चाललो. आणि खरं तर माझी कसलीच इच्छा नाही, म्हणजे कसं की लखवून पडावं आणि अचानक मात्र गळून पडावं अशी अवस्था माझी झालेली आहे. काही करावंसं वाटत नाही, फक्त म्हणजे खावंसं सुद्धा वाटत नाही, प्यावंसं सुद्धा वाटत नाही, फक्त घरी येऊन तुझ्या कुशीत येऊन रडावंसं वाटतं. त्यामुळे आता तर मला घरी नाही थांबता येणार, कामावर तर जावंच लागेल. डिझाईन करायला पाहिजे आणि सगळं काही अगदी व्हायला पाहिजे. तेथे मात्र प्ले ग्रुप मध्ये सगळी छोटी मुलंच असतात, त्यांच्या छोट्या छोट्या मित्रांबरोबर ते छान खेळत असतात. आणि मग मला असं वाटतं की तुझं सुद्धा मुलं असतं तर ते सुद्धा असंच मात्र यांच्याबरोबर खेळत असतं. आणि तिथूनच मात्र आता पुढे मात्र कथकचा क्लास आहे आणि मी मात्र ती आपल्या मुलीचं ऍडमिशन सुद्धा केलं होतं. जीवा आता हे रडत असताना सांगत असतो. तेव्हा नंदिनी हे सर्व ऐकते आणि म्हणते की मला सगळं काही कळतं. खपली धरण्याच्या आत मात्र जखम ही घासली गेली तर पुन्हा ती जखम ओली होते, पण हे बघा आपलं ठरलेलं आहे की आपण रडायचं नाही, एकमेकांची फुंकर व्हायचं, मी तुमची आणि तुम्ही माझे. तेव्हा आता जीवा म्हणतो की हे तर तुझं बरोबर आहे, तू माझी फुंकर आणि मी तुझी फुंकर. मग आता मला पटकन सांग की कसलं टेन्शन घेतलेलं आहे, नक्की तुला काय सांगायचं होतं. त्यावरती नंदिनी विचारते की तुम्हाला कसं कळाले. जीवा म्हणतो अगं
तुझा पसारावाला आहे आणि चकाचक बाई, तुझ्या आवाजावरून तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे हे मी नाही ओळखणार तर दुसरं कोण ओळखणार. तेव्हा आता नंदिनी म्हणते की जीवा, अहो आईंनी सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मागितले. ऐकून आता जीवांना सुद्धा धक्काच बसतो आणि तो विचारतो की आता हे नवीन काय मध्येच. नंदिनी म्हणते की ऐका, मी त्यांना रात्रीपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि खरंच मला कळत नाही की मी काय करू. तर अगोदर काव्या बॅटिंगचं पुस्तक मागत होती आणि आता तर आई सोनोग्राफीचे रिपोर्ट मागतात. ती मात्र आपल्या समोर एक असं संकट घेऊन येते आणि यातून बाहेर कसं पडायचं तेच मला कळत नाही. त्यावरती आता जीवा म्हणतो की हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, बघतो काय करायचं आहे ते. आणि हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ओके, डोंट वरी, मी आहे, मी बघतो काय, हे बघ, काळजी करू नकोस, ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. आणि फोन ठेवतो. जीवा ठरवतो की मी क्लायंटला नंतर भेटतो आणि अगोदर सोनोग्राफीचे रिपोर्ट्स कसे मिळवता येईल हे बघतो. म्हणून हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अस्वात्या ही मानिनी, जीवा आणि नंदिनी यांच्या समोर म्हणते की ह्या नंदिनीचं बाळ कसं होणार आहे कुणास ठाऊक. आणि तेवढ्यात तेथे काव्या येते. काव्या रागानेच म्हणते की नंदिनी ताईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला जर काही बोलला तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. आता विजय लगेच म्हणतो की हे चल हट, आणि हे बघ, सासूबाईंशी जरा नीट बोलायचं, आम्हाला बोलण्याच्या अगोदर त्याच्या नवऱ्याकडे लक्ष दे, आणि नाहीतर तुला नंतर कळेल की तू एक पोट घेऊन फिरतेस आणि नंतर मात्र तो दुसऱ्याच मुलीच्या गळ्यामध्ये हात घालून फिरतो. काव्याला फारच राग येतोय आणि काव्या मात्र आता जोरात त्याच्या कानामागे द्यायला अगदी सुरुवात करते आणि विजय असं म्हणते. आणि तेवढ्यात पार्थ मात्र त्याला खूप त्रास होत असतो आणि दिव्या त्याला अगदी घेऊन आलेली असते. पार्थचा हात आता दिव्याच्या गळ्यामध्ये असतो आणि पार्थ आता काव्या असं म्हणतो. आणि तेव्हा आता ती जी काही परिस्थिती समोरची आहे, पार्थला काहीतरी झालेलं असतं आणि तेवढ्यात मात्र दिव्या आणि पार्थ एकमेकांच्या गळ्यात हात घातलेला आहे. काव्या आणि सगळेजण हे जेव्हा पाहतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का मात्र आता काव्याला बसतो आणि सगळ्यांना सुद्धा. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.